यांच्या वतीने काल संगमनेर तालुक्याचे लोकप्रिय जनसेवक आमदार अमोलभाऊ खताळ पाटील यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध। काल झालेल्या हल्ल्याचा जाहीर निषेध करण्यासाठी संगमनेर तालुका आणि शहराच्या सर्व नागरिकांनी या लोकमोर्चामध्ये सामील व्हायचे ही नम्रतेची विनंती। ये बच्चे को छोड़ने को आया संगमनेर तालुक्याचे लोकप्रिय जनसेवक आमदार माननीय अमोलभाऊ खताळ पाटील यांच्यावर काल सायंकाळी झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ निषेध मोर्चा शांततेच्या मार्गाने आंबेड गावात आलेला आहे। राम काकाला जय जय श्रीराम। पैसे देऊन फोटो काढून प्रसिद्ध करणारा तू चिंपाट आमदार अरे तुझी लायकी अख्ख्या संगमनेर तालुक्याला माहिती अरे तू या गावाची शांतता बिघडवलेली आहे। या ठिकाणी शिवजयंती हिंदू संस्कृतीला डिवचण्याचा प्रयत्न, या ठिकाणी रामनवमी हिंदू संस्कृतीला डिवचण्याचा प्रयत्न, प्रत्येक हिंदू संस्कृतीला डिवचण्याचा प्रयत्न। अरे हे निभावू लोक यांना कधी देवदेवतांबद्दल प्रेम होतं, त्यांनी कायम देवदेवतांना शिव्या दिल्या आणि आता यांना या दंगली घडवण्यासाठी देवाचा पुरता आलेला आहे। या ठिकाणी सगळ्यांच्या भावना अतिशय तीव्र आहे। या ठिकाणी अमोलभाऊने आम्हाला आवाहन केलं होतं सगळ्यांनी संयम धरा, आपल्याला आपला सण साजरा करायचा आहे। या ठिकाणी महायुती सरकारने या सणाला राज्य महोत्सवाचा दर्जा दिलेला आहे, त्याला आपल्याला गालबोट संगमनेर मधून लावून द्यायचं नाहीये। या अमोलभाऊंनी सर्व कार्यकर्त्यांना आवाहन केलं या संगमनेरची शांतता आपल्याला या ठिकाणी देऊ द्यायची नाही असं आवाहन केलं। या ठिकाणी माझं या संगमनेर शहराच्या प्यायला आणि या ठिकाणी सोनवण्यांना जाहीर आव्हान आहे। यांचं पोलीस सह्यानावरचं पूर्ण कंट्रोल संपलेलं आहे। हे कोणाच्या करिता अटकाचे मांजर आहे, आम्हाला जाहीर आरोप आहे। प्रत्येक ठिकाणी यांना कोणत्याही गोष्टीला सिरियस होणार नाही। कारण अमोलभाऊची घटना घडली
फक्त स्वतःचा आपला बॉडीगार्ड सोडून एक पोलीस त्या ठिकाणी उपस्थित नव्हता. म्हणजे हा प्री-प्लॅन कार्यक्रम हा गुन्हेगारीपासून आज चालू आहे आणि याच्यातील ते दोन्ही अधिकारी सहभागी आहे. काल एक बातमी प्रसिद्ध झाली आहे. आर्थिक याच्यातून काहीतरी हे प्रकरण एका पोर्टलला ही बातमी आली. या ठिकाणच्या डीवायएसपी सोनवणे यांच्या नावाने ती बातमी आली. अजूनपर्यंत या सोनवणे याच्यावर स्टेटमेंट का दिलं नाही. काय प्रकारे या सोनवणेंना आणि या देशमुख साहेबांची पहिली बदली करा असं या तमाम कार्यकर्त्यांचं आव्हान आहे. या ठिकाणी काही शांत राहणार नाही. ठीक आहे. जय हिंद. आपण आज संगमनेर वासियांचं 8 महिन्यातलं दुःख आपण व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी उभा आहे. मी आज या योगायोगाने या ठिकाणी मी प्रथमच या व्यासपीठावर आलो. तळमळ ही फार धर्माची आहे, भगव्या झेंड्याची आहे. पण हे भगव्या झेंड्याची तळमळ ही धर्माचं काम गेल्या संगमेमध्ये 40 वर्षापासून या आम्ही सगळे कार्यकर्ते, हिंदुत्वादी बांधव, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, बजरंग दल, पतितपावन संघटना या माझी स्टेजवरच्या बाकीच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की सर्व कार्यकर्त्यांनी खाली उतरा. 2 मिनिटात माननीय नामदार विखे साहेब येणार आहेत. ते आणि लंगे हे सोडून सर्व कार्यकर्ते स्टेजवर सर्व कार्यकर्ते खाली उतर. त्यांनी निवेदन केलं त्याच्या अंमलात आपण त्या ठिकाणी ज्यांचं भाषण झालेलं आहे आणि ज्यांना बोलावलं जाईल एवढेच स्टेजवर थांबतो. या ठिकाणी खाली थांबतो. सर्वांनी हिंदुत्व लावून, भगवा झेंडा लावून घराघरामध्ये खाली सर्व कार्यकर्त्यांचे विचार हे गेल्या अनेक वर्षापासून या संगमनेर शहर आणि तालुक्यामध्ये काम करत असताना असे अनेक प्रसंग सर्व कार्यकर्त्यावर, छोट्या मोठ्या कार्यकर्त्यावर आलेले आहेत. तेव्हापासून आम्ही कधी डमाकलो नाही. मी बी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या वतीने मी 3 महिने तुरुंगवासामध्ये भोगलेला आहे. त्याच्यामुळे हे जो व्याग आणि हे जो त्याग आणि हे जे व्यक्त होणारे जे आज त्यांची मगरुरी, माझेलपणा, हा माझेलपणा आपल्या संगमनेर वासियांनी अमोल भाऊ खताळ यांच्या रूपाने तो व्यक्त केला आणि त्याला आज आमदार म्हणून या ठिकाणी उभा केलंय. आणि आज आपल्या संगमनेर गावातली सगळ्या भगिनी, बंधूंनो, भावांनो, ज्येष्ठांनो, आपण जे आज त्याग करून जे त्याच्यातून आज उगवतं फुल या ठिकाणी उमलले ते अमोल भाऊ खताळ या माध्यमातून उमललेलं आहे. आणि अमोल भाऊला माझं सांगणं आहे, बाबा आम्ही बी चांगले चांगले दंडे दुंडे सगळे पाहिलेले आहे. घाबरायचं काही कारण नाही. यांना जिथून आलेले तिथेच त्यांना पाठीवर थापटा देऊन दंडुक्याने मारून हे तांबे लोटे थोरात कोण असेल त्यांना त्यांच्या याला कुठेतरी नेऊन घाला अशीच विनंती या ठिकाणी करतो. आणि इथून पुढे जी धार आहे तीच धार आपण कायमस्वरूपी ठेवा. आणि अमोदवर जो आज धाड हल्ला केला, या बाणगुळांनी ज्या संगमनेर कोपऱ्या कापऱ्यात गल्ली बोळामध्ये बाणगुळ उभे केलेले आहे, या बाणगुळांचा बी बंदोबस्त आपल्या सर्व कार्यकर्त्यांना करायचा आहे, विचारणी करायचा आहे. कोणाला धावून जायची गरज नाही, पण घरात बसून त्यांना स्लो पॉइझन द्यायचंय एवढी शपथ आपण या ठिकाणी घ्या. आणि यांचं वाटोळे गेल्याशिवाय संगमनेर स्वस्थ बसणार नाही. जय भवानी, जय शिवाजी. धन्यवाद. यानंतर पठार भागाची बुलंद तोफ भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष मान्य गुलाबराजे भोसले भाजपच्या वतीने आपले विचार मांडतील. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. अमोल भाऊ तुम आगे बढ़ो. आज या ठिकाणी काल मालपाणी लॉन्स येथे अमोल भाऊ कार्यक्रमाला गेल्यानंतर या ठिकाणी एका माथे फिरू कालपासून पोस्ट बघतोय, माथे फिरू पण तो माथे फिरू नाही, त्याच्या मागचा जो आका आहे तो खऱ्या अर्थाने या तालुक्याचा माथे फिरू झालेला आहे. आणि या माथे फिरून अमोल भाऊ वरती त्या ठिकाणी हल्ला केलेला आहे. खऱ्या अर्थानं अमोल भाऊ वरती हल्ला नाही, तो या तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या प्रत्येक या ठिकाणी तळागाळातील सर्वसामान्य जनतेतील प्रत्येक आपल्या कार्यकर्त्यावरती झालेला हल्ला आहे. आणि या हल्ल्याचं उत्तर खऱ्या अर्थाने आज देण्यासाठी या ठिकाणी आपण निषेध सभा या ठिकाणी नोंदवलेली आहे. या ठिकाणी संगमनेरच्या पीआयला
आणि संगमनेरच्या डीवायएसपी साहेबांना माझी विनंती आहे, साहेब ज्या वेळेला अमोल भाऊवरती हल्ला झाला त्यावेळेला अमोल भाऊ त्या ठिकाणी 2 तास त्या ठिकाणी मंगल कार्यालयात होते. त्यानंतर तिकडे अमोल भाऊच्या महायुती कार्यालयामध्ये भाऊ आले. भाऊ आल्यानंतर किती पोलिस तुमचे भाऊच्या ऑफिसवरती त्या ठिकाणी संरक्षण द्यायला होते. माझे आमदाराच्या घरापाशी संरक्षण त्या ठिकाणी तुम्ही देत होते, परंतु विद्यमान आमदाराच्या ज्याच्यावरती हल्ला झालाय त्याच्या ऑफिस पाशी संरक्षण नव्हतं. ज्या वेळेला अमोल भाऊ ऑफिसवरून रात्री 11:30 वाजता घरी गेले त्या टायमाला एक सुद्धा तुमचा पोलीस त्या ठिकाणी अमोल भाऊच्या संरक्षणार्थ अमोल भाऊ बरोबर नव्हता. खऱ्या अर्थानं यामध्ये साहेब आम्हा सर्वांची काहीतरी कुजबूज वाटते. या हल्ल्यामध्ये तुमचा काही त्यामध्ये काही वाटा नव्हता ना. कालपासून सोशल मीडियाला पोस्ट चालू आहे, अमोल भाऊवरती त्या हरामखोराने एक कुणातरी त्या तांब्यालोट्यांच्या माध्यमातून एक फोटो काढला आणि तुमची पिलावर सोशल मीडियावाले सांगतात का अमोल भाऊचा सख्या मित्राने घात केला. अरे हरामखोरानं, त्याचा बाप तुमचा काँग्रेसचा उपसरपंच होता, त्याचा बाप तुमचा सरपंच होता आणि त्याची आई आता तुमची विद्यमान सदस्य आहे आणि तुम्ही सांगता अमोल भाऊचा तो कार्यकर्ता होता. अरे लाजा वाटायला पाहिजे. ज्या दिवशी तुम्ही त्या दिवशी या ठिकाणी या स्टेजवरून तुमची मानसिकता आम्ही बघितली साहेब. अगदी तुम्ही पिसाळल्यासारखे त्या ठिकाणी भाषण करत होते, अगदी पोळल्यासारखे त्या ठिकाणी तुम्ही भाषण करत होते. तुम्ही सांगितलं होतं की आता आम्ही अमृत सेना काढणार आहे, अमृत सेना. अरे अमृत सेना काय काढिता तुम्ही? अरे तुमच्यात जर हिंमत होती असा पाठीमागून वार नव्हता करायचा. अरे छक्क्याची अमृत सेना तुम्ही काढली का? अरे समोरून वार करा, तिथल्या तिला नाही फाडला त्याच्या आईला सकाळ नाव सांगणार नाही आणि तुम्ही सांगता का ही अमृत सेना? अरे छक्क्याची सेना काढली तुम्ही, छक्क्याची सेना. अरे समोरून वार करायचा ना, जवळ येता हातात हात देतात मग करता काय कार्यक्रम? अरे या ठिकाणी कणपुले साहेब तुम्ही एक चांगले विदित नाही. या ठिकाणी नामदार साहेब या ठिकाणी येऊ राहिलेले आहेत. काय झालंय मित्रांनो माहिती का? खरं गेले 8 या ठिकाणी चालू आहे, परंतु काही लोकांना या ठिकाणी दिसतंय की त्यांच्यामध्ये पोटामध्ये दुखत आहे आणि अमोल भाऊंनी त्या ठिकाणी कामाच्या माध्यमातून उत्तर दिलेलं आहे. म्हणून या ठिकाणी माझ्या रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आपल्या सर्वांच्या वतीने या गोष्टीचा जाहीर निषेध करतो. याच ठिकाणी थांबतो. जय शिवराय, जय भीम. उपस्थित बंधूंनो, साहेब आलेले सगळ्यांना उत्सुकता आहे साहेबांच्या मार्गदर्शनाची. मी जास्त बोलणार नाही. काल जो भ्याड हल्ला झाला त्याचा निषेध व्यक्त करतो. मी आजचे आपले जे लाडके आमदार आहेत अमोलजी खता यांचं संयमी नेतृत्व मी जे काल पाहिलं ते मी इथं थोडं दोन शब्दात सांगतो की काय त्या मुलाला मारायला इतके लोक आले होते, परंतु आमदार साहेबांनी तिथं जाऊन सांगितलं की त्याला मारू नका, याला ऍडमिट करा. व त्याच्यानंतर जो मॉप आपला तिथं कार्यालयात जे आला होता, सगळ्यांची इच्छा होती साहेब का इथं संगमनेर बंद ठेवावं, रस्ता रोको करावा, मोर्चा काढावा. साहेबांनी शेवटपर्यंत विनंती केली 1 तास काय मोर्चा वगैरे काही काढायचा नाही, पण मी शेवटी साहेबांनी सांगितलं साहेब पब्लिकचा उद्रेक फार आहे, त्यांच्या भावना कुठेतरी हे होता ते व्यक्ती त्यांना कुठे थांबवण्याकरता आपल्याला निषेध मोर्चा काढावा लागेल. साहेबांनी ती विनंती मान्य केली आणि आज आपण मोर्चाच्या रूपाने इथं आलेलो आहे. मी इथं झालेल्या भ्याड हल्ल्याचा संगमनेर व्यापारी वर्गातर्फे निषेध व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक सायबर कॅफे चालवणारा एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला आमचा भाऊ, लाडका भाऊ, आदरणीय आमदार अमोल भाऊ खताळ पाटील हे जेव्हापासून आमदार झालेले तेव्हापासून काही ना काही हिंदू सणांमध्ये विघ्न आणायचं, काही ना काही कुरापती करायच्या. मात्र मी सांगू इच्छितो आमदार साहेब, संगमनेरची शिवसेना महायुती तुमच्या पाठीशी आहे आणि
तुम्हाला जेवढे हल्ले करण्याचे प्रयत्न समोरचा काँग्रेस करील, आई जगदंबा तुम्हाला तेवढी ताकद देईल, आई जगदंबा तेवढं तुम्हाला सामर्थ्य देईल आणि या 40 वर्षामधली गेलेली मगरुरी ही एकदाची धुळीच मिळेल. आणि किती राजन सेना आली, किती अमृत सेना आली, टिकणार आणि टिकणार फक्त शिवसेना. मी घडलेल्या कालच्या घटनेचा शिवसेनेच्या वतीने जाहीर निषेध करतो. साहेब, मी तुम्हाला विनंती करतो त्या हल्लेखोराचा सीडीआर रिपोर्ट आणि तो गेल्या एक दिवस कोणाला भेटला त्याची माहिती घ्या. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माननीय शौकतभाई जहागीरदार यांना शांततेत ऐकायचे, हो, कारण एक महत्वाची व्हिडिओ क्लिप, ऑडिओ क्लिप आलेली आहे की या कालच्या हल्ल्यामागचे करते करवते कोण आहेत हे आपल्याला शौकतभाई ऑडिओ क्लिप मधून ऐकवणार आहेत. सगळ्यांनी शांत राहून ऐकायची. आरडाओरडा न करता शांततेत ऑडिओ क्लिप ऐका. सगळ्यांनी शांत राहा. झालाच पाहिजे. हाताने हा विचार करून जा आणि जिथल्या तिथं व्यवस्थित झालं पाहिजे त्याची पुरी काळजी घ्या. काय म्हणतो आम्हाला साहेबांनी काय सांगितलं, तुम्ही प्रत्येक गावात भाजपचे कार्यक्रम आहात, कुठं दिपावतो म्हणता काय आज पोलीस स्टेशन तुमचे काय कोर्ट कचेरी तर खर्च समाप्ती करणार, पण यांच्या तागण्या तोडा म्हणता येईल, पण यांच्या तागण्या तोडा म्हणता येईल. हा, पण डायरेक्ट आम्हाला आदेश दिला झालाच पाहिजे. जाताना हा विचार करून जा आणि जिथल्या तिथं व्यवस्थित झालं पाहिजे त्याची पुरी काळजी घ्या. काय म्हणतो आम्हाला साहेबांनी काय सांगितलं, तुम्ही प्रत्येक गावात भाजपचे कार्यक्रम आहात, कुठं दिपावतो म्हणता काय आज पोलीस स्टेशन तुमचे काय कोर्ट कचेरी तर खर्च समाप्ती करणार, पण यांच्या तागण्या तोडा. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. ज्येष्ठ नेते आमदार विठ्ठलराव लंगे यानंतर बोलतील. काल झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी जमलेले सर्व माझ्या मतदारसंघातले सर्व बंधू आणि भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, जे आम्ही 40 वर्ष सोसलो त्यांना असं वाटतंय की आता जे परिवर्तन साहेबांनी घडून आणलंय तेच पद्धत पुन्हा संगमनेर शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये आम्ही राबवणार. साहेब, मी तुम्हाला विनंती करतो, साहेब तुमच्या माध्यमातून तुमच्या आशीर्वादानं, अमोल भाऊच्या आशीर्वादानं या संगमनेर शहर आणि तालुक्याचा जो 60% तरुण काल पेटून उठलेला होता, यांचे कपडे सुद्धा आम्ही अंगावर ठेवले नसते, पण आम्हाला या महाराष्ट्रात आमचा, मी स्वतः गणेश भक्त आहे, 30 वर्षापासून गणपती बसवतोय, पण आम्हाला साहेबांनी आदेश दिला का आपल्याला शांततेने आपले सर्व सण उत्सव साजरे करायचे आहे. यांना यांची लायकी शिल्लक राहिलेली नाही. आता आमच्याकडे इतके पावर, इतकी ताकद असून सुद्धा आम्ही शांततेने, आम्हाला संगमनेर शहराचा आणि तालुक्याचा विकास करायचा आहे, म्हणून तुम्ही सर्वांनी शांत राहायचं. काय केलं, इथं स्टेजवरचे 90% कार्यकर्ते सगळे जेलमध्ये जाऊन आले. अरे माझ्यासारख्या, माझे मुलं इंजिनिअरिंगला होते, मेडिकलला होते, यांनी माझ्या मुलांना 2-2 महिने जेलमध्ये बसवलं खोट्या केसेसमध्ये, पण आम्ही संयम सोडला नाही. आदरणीय राधाकृष्ण विखे साहेबांचं जी ताकद आम्हाला मिळाली ती केस सुद्धा विड्रॉल केली आणि माझे सुखरूप पोरं घरी आणले. ही ताकद आमच्या साहेबांची, आमच्या पक्षाची आहे. तुम्ही ध्यानात घ्या. आता तुम्ही पडलेले आहात, अनेक बांडगू भाषण करतोय, मी पण पक्षाचाच आहे, याचा काय संबंध? तू आम्हाला भीती दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आम्ही साहेबांमुळे शांत बसलेलो आहेत. आमचा अख्खा मुस्लिम मावळा साहेब तुमच्या बरोबर आहे. संगमनेर शहरातला तुम्ही कधी पण आवाज द्या. आतापर्यंत ह्यांनी आम्हाला लढवलं. जसा अमोल भाऊवर हल्ला केला तसा हल्ला जर परत कधी आता आमच्याकडे डोळे वठारून सुद्धा पाहिले तो डोळे हातात घेतल्याशिवाय सोडणार नाही ही हमी देतो, जाहीर निषेध करतो. आणि मुस्लिम समाजाच्या वतीने मुस्लिम मावळा सतत तयार आहे तुमच्या बरोबर, हीच सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माननीय विठ्ठलराव लंगे साहेब, आमदार नेवासा विधानसभा. आज या ठिकाणी आपल्या
संगमनेर तालुक्याचे तरुणांचे हृदयस्थान आणि शिवसेनेचे लाडके आमदार ढाण्यावाग माननीय अमोलजी खताळ साहेब यांच्यावरती जो भ्याड हल्ला झाला त्याचा निषेध करण्यासाठी उपस्थित असलेले सर्व बंधू भगिनी आणि मित्रांनो, आपले सर्वांचे लाडके नेते, आवडते नेते आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज आपण हा निषेध व्यक्त करत असताना मी जास्त वेळ घेणार नाही, परंतु आम्ही दोघंही अहिल्यानगर जिल्ह्यातून शिवसेनेचे दोघं आमदार विधानसभेमध्ये गेल्यानंतर आम्ही बघितलं की अतिशय पहिलीच वेळ विधानसभेमध्ये पाऊल टाकत असताना एक तरुणांचं हृदयस्थान असलेले आमचे मित्र अमोलजी खताळ साहेब प्रत्येक अधिवेशनामध्ये आपल्या संगमनेर तालुक्याचे प्रत्येक प्रश्न अतिशय पोटतिडकीनं मांडणारा हा लढवय्या कार्यकर्ता यांच्यावरती राजकीय दोषापोटी जो भ्याड हल्ला झालेला आहे त्याचा खऱ्या अर्थानं निषेध करण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत। आणि म्हणून मित्रांनो, अतिशय अल्पावधीत आपण बघितलं की महायुतीचं सरकार या ठिकाणी आल्यानंतर आदरणीय फडणवीस साहेब असतील, आदरणीय आपले सर्वांचे नेते शिंदे साहेब अजितदादा आहेत आणि आपले सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय नामदार विखे पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व तरुण त्या ठिकाणी विधानसभेमध्ये काम करत असताना बघितलं की जे 40 वर्षात प्रश्न सुटले नाही ते प्रश्न घेऊन हा कार्यकर्ता त्या ठिकाणी लढत असतो। अतिशय अभ्यासपूर्ण कालचं अधिवेशन आपण बघितलं की अनेक प्रश्न, छोट्यातले छोटे प्रश्न त्या ठिकाणी मांडून एक वेगळी दिशा संगमनेर तालुक्याला देण्याचं काम अमोलजी खताळ साहेब या ठिकाणी आदरणीय साहेबांच्या नेतृत्वाखाली करतात। आणि म्हणून ही पोटदुखी सहन न झाल्यामुळं एक तरुण कार्यकर्त्यावरती भ्याड हल्ला करणारे हे सर्व आपल्याला ज्ञात आहेत। आपण वेगवेगळे आताच्या ठिकाणी सांगितलं गेलं, एक क्लिप आपल्याला ऐकवली गेली, याच्या पाठीमागचे कोण आहेत हे खऱ्या अर्थानं पोलिसांनी शोधून जनतेसमोर त्या ठिकाणी आणले पाहिजे, ही माझी प्रशासनाला या ठिकाणी विनंती आहे। आणि म्हणून आदरणीय शिंदे साहेबांनी काल फोन केला आणि या हल्ल्याचा निषेध केला। मला त्या ठिकाणी सांगितलं की सर्व सरकार आपल्या तरुण आमदाराच्या पाठीमागे आम्ही उभा आहोत। आणि म्हणून मी या ठिकाणी आपला जास्त वेळ न घेता अतिशय कमी वेळेमध्ये जनतेच्या मनातला ताईत बनलेला आमदार अमोलजी खताळ साहेब यांना या लढाईमध्ये आपल्याला सर्वांना साथ द्यायची खंबीर साथ आदरणीय साहेबांची आपल्याला आहे। प्रत्येक पावलोपावली नेवासा असेल, संगमनेर असेल, जिल्ह्यातले सर्व महायुतीचे आमदार असतील, यांना ताकद देण्याचं काम आदरणीय साहेब आणि आदरणीय शिंदे साहेब त्या ठिकाणी करतात। आणि म्हणून परवा जी आभार सभा या ठिकाणी झाली, जो शेतकरी मेळावा त्या ठिकाणी झाला, खरं तर राज्यामध्ये कुठेही असं चित्र पाहायला मिळालं नाही की एवढा तरुण त्या ठिकाणी पेटून उठला होता, एवढ्या उत्साहाने त्या ठिकाणी या आभार सभेमध्ये सामील झालेला तरुण त्या ठिकाणी आपण पहिल्यांदा पाहिला। आणि म्हणून हे सहन न झाल्यामुळं असे भ्याड हल्ले होण्याचे प्रकार या ठिकाणी वाढलेले आहेत। आणि म्हणून मी आपला जास्त वेळ न घेता मी अमोलजींचे आभार मानतो की काल एवढा मोठा मॉब जमलेला असताना एक प्रगल्भ आमदार म्हणून त्यांनी सर्वांना शांत करण्याचं काम केलं। आणि म्हणून मी आपला जास्त वेळ न घेता या भ्याड हल्ला ज्यांनी घडून आणला त्यांचा निषेध व्यक्त करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। मान्य अमोल भाऊनी मला अशी सूचना केली की ते प्रत्यक्ष बोलणार नव्हते, पण कालपासून जनतेने त्यांच्यावर जे भरभरून प्रेम व्यक्त केलं त्याचे आभार मानण्यासाठी ते आपल्या समोर उभे आहेत। मी जनतेच्या वतीने त्यांना ऐकवतो की भाऊ तुम्ही आमचे आभार मानावे एवढे तुम्ही आम्हाला परके नाही, फॉर्मॅलिटी करू नका, पण तरी त्यांना विनंती करतो 2 शब्द बोला। जय भवानी, जय श्रीराम, जय श्रीराम। मित्रांनो, काल तुमच्या भावावरती, तुमच्या मुलावरती एक भ्याड हल्ल्याचा प्रयत्न झाला। तो झाल्यानंतर काही मिनिटांमध्ये
या संगमनेर शहरातील असेल तालुक्यातील असेल तमाम माझ्या सहकाऱ्यांनी हजारोच्या संख्येने तिथं उपस्थित राहिले व मला पाठिंबा दिला. परंतु आता गणेश उत्सव सुरू आहे. आपल्याला कुठल्याही प्रकारची शांततेचा भंग करायचा नाहीये. मी रात्रीच सांगितलं होतं, गाव बंद करायचं नाही, मोर्चा काढायचा नाही, आंदोलन करायचं नाही. माझ्यावरती हल्ला होऊन तुमचा भाऊ तुमचा मुलगा 1 इंच सुद्धा जागेवरून हलणार नाही, माघार घेणार नाही. कारण माझ्या मागे आपल्या सर्वांचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असेल, शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब असेल, राष्ट्रवादीचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब असेल व आपल्या सर्वांचे दैवत आपल्या संगमनेर तालुक्याचं पालकत्व ज्यांनी खऱ्या अर्थाने घेतलंय ते आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब असेल. आपल्याला विकासाचं राजकारण करायचंय आणि हे विकासाचं राजकारण करताना असा प्रयत्न होईल त्याला कुणी बळी पडायचं नाही, घाबरून जायचं नाही. कारण यापुढं मी परवा सांगितलं होतं, शिंदे साहेब आले त्यावेळेस शिंदे साहेबांची सभा सुद्धा संगमनेरात न भूतो न भविष्य अशी रॅली झाली, सभा झाली. त्यावेळेस साहेब लंडनला होते, परंतु साहेब आणि मी रोज फोनच्या माध्यमातून संपर्कात होतो. त्याबाबत सुद्धा काही नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या सभेमुळे काही जणांच्या पायाखालची वाळू सरकली. त्याच्यात सुद्धा आपण त्यांना उत्तर दिलं नाही. शिंदे साहेब आले, आपण आपल्या तालुक्यासाठी विविध मागण्या केल्या, आपण तालुक्याच्या रोजगारासाठी शिंदे साहेबांकडे मागणी केली, आरोग्याचे प्रश्न मांडले. सगळ्या पद्धतीने प्रयत्न झाल्यानंतर कुठंतरी ही सामान्य जनता 8 महिन्यापासून त्यांनी एका शेतकऱ्याच्या मुलाला आमदार झाला हे जनतेने स्वीकारलं, परंतु पराभूत उमेदवार काही स्वीकारला तयार नाही. त्यामुळे हा जो केविलवाना प्रयत्न त्यांच्याकडून चाललाय, मी टीका करणार नाही, पण कार्यकर्त्यांनो, मित्रांनो आणि संगमनेरातील मायबाप जनतेला हा प्रश्न विचारील, संगमनेरकरांनो, माझं काही चुकतंय का? माझं काही चुकतंय का? जर गेल्या 40 वर्ष प्रलंबित असलेले प्रश्न, पाण्याचा प्रश्न आदरणीय विखे पाटील साहेबांच्या माध्यमातून आपण पूर्ण करू शकलो, आरोग्याचा, रोजगाराचा सर्व प्रश्न आपण जर कमी कालावधीमध्ये प्रयत्न करून जर मार्गी लावतोय, त्यामुळे काही जण आपल्याला प्रयत्न करताय त्रास देण्याचा. पण आपल्याला शब्द देतो, माझ्या जीवाचा, माझ्या प्राणामध्ये शेवटचा श्वास असेपर्यंत या संगमनेर तालुक्यातील जनतेसाठी माझ्या जीवाची बाजी लावायची वेळ आली तरी मी या जनतेसाठी माझा जीव निश्चय करील. कारण या जनतेने न भूतो न भविष्य असं मला प्रेम दिलंय. कुठे एक शेतकऱ्याचा मुलगा, कुठे एक सामान्य कार्यकर्ता, त्याला आज एवढा मोठा मान सन्मान दिला. कालच्या घटनेनंतर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री साहेब यांच्याकडून विचारणा झाली, आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांकडून विचारणा झाली, पालकमंत्री महोदयांकडून झाली, महाराष्ट्रातील कमीत कमी 10 मंत्री महोदयांनी मला विचारणा केली, 60-70 आमदारांनी मला फोन करून पाठिंबा दिला. मी त्यांना सांगितलं, साहेब, अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणारा हा तुमचा मावळा नाही, कारण या मावळा मागे ही लाखोनी जनसमुदाय या संगमनेर तालुक्यातला समुदाय आहे. त्यामुळे मित्रांनो, गणपती उत्सव आहे, आपल्याला शांततेत साजरा करायचा आहे. मी सांगितलं होतं त्या दिवशी का कोणाच्या कार्यकर्त्याच्या केसाला धक्का लागला तर गाठ माझ्याशी आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री महोदय आणि पालकमंत्र्यांची. त्यांनी वेगळा ट्रेंड केला, त्यांनी कार्यकर्त्याला न हात लावता आमदाराला हात लावायचा प्रयत्न केला, परंतु फक्त गणेश उत्सवामुळे आम्ही बी बांगड्या घातलेल्या नाही. परंतु संगमनेर जनतेने जी दहशत मोडून काढून आम्हाला ही संधी दिली, त्या संधीचं सोनं करण्यासाठी आणि या जनतेसाठी 2 पावलं मी मागे येण्याची तयारी ठेवलेली आहे. परंतु माझ्या कार्यकर्त्यांवर जर काही हमला झाला तर पहिल्यांदी कार्यकर्त्याच्या आधी तुम्हाला माझ्याशी संघर्ष करावा लागेल, याची या निमित्ताने आठवण करून देतो. आपण सर्व रात्री सुद्धा मोठ्या संख्येने तिथं आला होता. कार्यकर्त्यांमध्ये, तरुणांमध्ये खूप मोठा रोष होता. त्यावेळेस सुद्धा आपण सगळ्यांनी माझ्या विनंतीला मान देऊन कुठलाही अतिरेक उद्रेक होऊन दिला नाही, त्याबद्दल सुद्धा मी आपल्या सगळ्यांचा खूप आभारी आहे.
आता सुद्धा आपण हजारोच्या संख्येने कुठली गाडी घोडा न पाठवता प्रत्येक वेळेस माझ्या प्रेमाखातीर येत असता, त्याबद्दल सुद्धा मी आपल्या सगळ्यांचा खूप आभारी आहे. आपल्या सगळ्यांचं प्रेम माझ्यावरती असंच राहील ही गणपती बाप्पा चरणी प्रार्थना करतो. आणि गणपती बाप्पाला प्रार्थना करतो, जे असे लोक दुर्बुद्धीने वागताय त्यांना सुद्धा सद्बुद्धी देवो अशी प्रार्थना करतो. थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. यांचे नेते जलसंपदा मंत्री माननीय नामदार राधाकृष्णजी विखे पाटील साहेब. बोलो भारत माता की कोणी आता नाही. भारत माता की वंदे वंदे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जय जय श्रीराम. जय जय श्रीराम. आपल्या सर्वांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्मृतीला मी प्रथम अभिवादन करतो. धर्मवीर संभाजी महाराजांच्या पावन स्मृतीला वंदन करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याही स्मृतीला या ठिकाणी मानवंदन अर्पित करतो. आपला जिल्हा ज्या नावाने ओळखला जातो त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्याही स्मृतीला मी त्या स्मृतीला त्यांच्या पुढे नतमस्तक होतो. आणि आज आपल्या सर्वांचे लाडके आमदार अमोल भाऊंच्यावर झालेल्या या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आपण सगळे तालुक्यातले जमलेले सर्व माझे बांधव भगिनी आणि उपस्थित मित्रांनो, काल जो रात्रीचा प्रकार घडला तो अतिशय दुर्दैवी होता, परंतु आपल्या तालुक्याला तो नवीन नव्हता. ही तालुक्याची परंपरा राहिलेली पहिल्यापासून. फक्त एका बाजूला सांगायचं दहशतमुक्त तालुका आहे आणि वर्षानुवर्ष तालुका दहशतीखाली ठेवायचा, जो विरोधात जाईल त्याचा कार्यक्रम करायचा आणि लोकांच्या मध्ये एक प्रकारचं दहशतीचं वातावरण निर्माण करून लोक आपल्या पायाजवळ राहिले पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न अनेक वर्ष तालुक्यात झाला. आणि म्हणून विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचा आपला उमेदवार अमोल खताळ यांना आपण उमेदवारी दिली. एक सामान्य आपला कार्यकर्ता म्हणून आपल्यासाठी अहोरात्र झगडणारा म्हणून अमोलला आपण त्या ठिकाणी सर्वांनी पाठबळ दिलं. आणि एक सामान्य कार्यकर्त्याकडून ज्यावेळी आपल्या प्रस्थापित माणसाचा पराभव झाला, त्यांचा धोबीपछाड झाला, स्वाभाविकपणे त्यांना ते दुःख पचवता येत नाही याचा एक विषय त्यांच्या मनामध्ये आहे. कारण म्हणजे लोकशाहीमध्ये जनतेला दिलेला कौल आपण मान्यच केला पाहिजे. पण तुम्हाला लोकशाही मान्य नव्हती इतक्या वर्ष, तुम्हाला फक्त ठोकशाही मान्य होती. आणि मला त्याचा परिणाम कालच्या घटनेच्या निमित्तानं लोकांना पाहायला मिळाला. खरं लोकशाहीतून झालेला पराभव तुम्हाला स्वस्थ बसू देत नाही. आणि त्यामुळे आज मी म्हटल्याप्रमाणे ठोकशाहीची भाषे, ठोकशाहीची कृती आपण अवलंबायला सुरुवात केलेली आहे. काही दिवसापूर्वी कीर्तनकाराच्यावर हल्ले झाले, वारकरी संप्रदायावर त्या ठिकाणी हल्ले करण्याचा तुम्ही प्रयत्न केला आणि मग ती दहशत निर्माण जी तुम्ही करण्याचा तुम्ही प्रयत्न करत होता, त्यातून आमच्या अमोल भाऊवर तुम्ही हल्ला केला. तर म्हणजे तुम्ही असे किती हल्ले कीर्तनकारावर केलेत, अमोल भाऊवर केलेत, तर त्याच ताकदीनं या तालुक्यातली जनता ही तुमच्या विरोधामध्ये उभी राहिल्याशिवाय राहणार नाही असं मला त्यांनी या निमित्तानं सांगायचं. प्रत्येक घरात त्या तालुक्यामध्ये अमोल खताळ आहे आणि आमचा स्वाभिमानी युवक गुंडागिरी, दहशतच्या विरोधात आता उभा राहिलेला आहे. आणि केवळ फक्त उभा राहिला नाही, तालुक्याच्या सर्वांगीण विकासाकरता आपल्या स्वतःला झोकून दिलेला आहे. मला कधी कधी आश्चर्य वाटलं
की अमोल काय करू शकणार आहे, पण आपल्या सगळ्यांचे अंदाज जरी चुकीचे ठरवले तर तालुक्याला न भूसो न भविष्यती अशा प्रकारचा विकासाचा मार्ग त्यांनी खुला करून दिला. एक दिवस अमोलचा जात नाही की ते मला सांगत नाही की मला हे पाहिजे, मला ते रस्ता पाहिजे, तो बंधारा पाहिजे, पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे. निळवंड्याचं पाणी आता तालुक्यात आलं अमोल सगळ्यांना. दुष्काळी भागातले लोक पिसले होते, त्यांना काम सुरू दुष्काळी ठेवलं होतं. आता अमोल भाऊच्या निमित्तानं प्रत्येकाच्या घरामध्ये शेतामध्ये आपण पाणी आणून दिलेलं आहे. हा तालुका दुष्काळमुक्त करण्याचा जो प्रयत्न आपण करण्याचा निर्धार केला होता निवडणुकीमध्ये, तालुका दुष्काळमुक्त केलेला आहे. मला सांगा तळेगावच्या निमोनच्या लोकांनी पुढे पाणी राहायला जायचं, सांगा राहिलं का पाणी द्यायचं. इतक्या दिवस फक्त तालुक्याच्या दुष्काळाच्या बैठका व्हायच्या आणि ते सांगायचे आमचा तालुक्याचं दुष्काळाचं मॉडेल म्हणले. काय दुष्काळाचं मॉडेल होतं की आपल्या बघायला बच्चांचे 150 टँकर लावून द्यायचे. फक्त कागदावर टँकर होते, पाण्याचा पत्ता नाही. लोक पाण्यापासून मरून गेले, वंचित राहिले. पण आमच्या अमोल भाऊनी न टँकर लावला न कुणा माफिया सांभाळला. आज प्रत्येक तालुक्याच्या गावामध्ये पाणी द्यायचं काम त्यांनी केलं, नळाद्वारे केलं असेल, पाटाद्वारे केलं असेल. हे आपल्या तालुक्याचं परिवर्तन आहे. आणि म्हणून अशा या झालेल्या निमित्तानं मला वाटतं या हल्ल्याच्या निमित्तानं आज तालुका पुन्हा एकदा मला तुमच्या सगळ्यांकडे पाहिल्यानंतर एक माझा स्वतःचा हुरूप वाढला की आपण मेलेल्या आईचे दूध पिलेले नाहीयेत. आता तुमच्या आता अशा ठोकशाहीनं या तालुक्याचा हिंदुत्वाचा विचार संपणार नाही, मला त्यांना सांगितलं पाहिजे. महायुतीचा कार्यकर्ता आता स्वस्त बसणार नाही. ज्या तुमच्या या प्रवृत्तीमुळे तालुक्यातल्या जनतेनं तुम्हाला घरी बसवले. आता कालच्या घटनेच्या नंतर लोकांच्या मनातून सुद्धा तुम्ही उतरलेला आहात, ही जाणीव तुम्हाला आता ठेवली पाहिजे. ही कालची घटना अचानक घडलेली नाहीये. याच्यामुळे खरा सूत्रधार कोण आहे? अरे नीम का पत्ता कड़वा है. या सूत्रधाराला शोध लागला पाहिजे. मी पोलिसांना सूचना दिलेल्या आहेत. ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी या सगळ्या प्रकारामध्ये कचुराई केली असेल त्यांच्या सुद्धा कारवाई होईल, हे तुम्हाला मी या ठिकाणी सांगून टाकतो. परंतु एकीकडे लगेच मारहाण होते, दुसरीकडे फ्लेक्सबोर्ड लागतात, निश्चिताचे सोशल मीडियावर त्या ठिकाणी पोस्ट येत आहेत. दुसरीकडे त्या आरोपीच्या सोशल मीडियावर त्याचे अकाउंट डिलीट होत आहेत. म्हणजे किती सुनियोजित हा कट होता आमच्या अमोल भाऊच्यासाठी. परंतु आपल्या सगळ्या जनतेच्या उपकारानं, ताकदीनं, प्रेमानं आमच्या अमोल भाऊचा बाका सुद्धा त्या ठिकाणी केस सुद्धा वागडा झाला नाही. मला वाटतं मी काय फार या निमित्तानं बोलणार नाही, पण या निमित्तानं एकच अधिकाऱ्यांना सांगणार आहे की हे पारदर्शीपणे आज सगळ्या प्रकारची चौकशी झाली पाहिजे. भाषण किती आपण करू, पण आता तुम्ही सज्ज झालं पाहिजे कार्यकर्त्यांनी. दांडाळपाडा हल्ला झाला, तालुक्याचा आमदार बदलला, तुम्हाला मी सांगतो. आता या हल्ल्याचा जर निषेध करत असेल, केवळ घोषणा देऊन चालणार नाही, केवळ त्या ठिकाणी धिक्कार करून चालणार नाही. येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या, पंचायत समितीच्या, नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये 100% भगवा फडकला पाहिजे, महायुतीचा झेंडा फडकला पाहिजे. असं काम तुम्ही कार्यकर्त्यांनी केलं पाहिजे. करणार का तुम्ही? आता करून सांगा मला करणार म्हणून. हे महत्वाचं आहे, हा निर्धार महत्वाचा आहे. आणि म्हणून मी आपलं एवढं सांगतो की आम्ही जसं अमोल म्हटलं, आम्ही आमचा संयम सोडला नाही आहे. परंतु जशी जर वेळ आली तर जसं तसं उत्तरदारी सुद्धा ताकद आमच्यात आहे, तुम्हाला या निमित्ताने सांगितलं पाहिजे. आणि माझी कार्यकर्त्या निमित्ताने विनंती आहे की फार उत्साही भरात काही वेगळं काही करू नका. संगमेश्वरच्या जनतेला जर कळालं
याचा खरं सूत्रधार कोण आहे? आमचा एका गावाचा सरपंच, त्यांचा जो कार्यकर्ता आहे तो त्याची आता व्हायरलची क्लिप व्हायरल झाली, त्यामध्ये वाजून दाखवली. एकाकडे सांगायचं संगमनेर शांत आहे, संयमी आहे, हे फक्त वरवरचं दुखणं, हे वरवरचं फक्त एक वातावरण होतं इतक्या वर्षामध्ये. आता या निमित्तानं त्यांचं खरं सूर तालुक्याला कळलेलं आहे. तुम्ही संगमनेरकर चिंता करू नका. संगमनेरमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी आम्ही आलेलो नाहीये. संगमनेरमध्ये गुंडगिरी निर्माण करण्यासाठी आपण आलेलो नाहीये. या संगमनेर तालुक्याच्या प्रत्येक घरामध्ये परिवर्तन झालं पाहिजे, तालुक्याचं परिवर्तन झालं पाहिजे, तालुका दुष्काळमुक्त झाला पाहिजे, तालुक्यामध्ये रोजगाराच्या नवीन संधी निर्माण झाल्या पाहिजे, यासाठी आपण आम्हाला निवडून दिलेलं आहे. आणि ते दिलेला शब्द आम्ही विसरलेलो नाहीये. आणि म्हणून आता ही शेवटची अस्तित्वाची लढाई या मंडळीची सुरू आहे. आणि अस्तित्व फक्त आम्ही दहशत आणि गुंडगिरी निर्माण करू शकतो अशा प्रकारचा त्यांचा प्रयत्न आहे. एका बाजूला दहशतवाद आहे, गुंडगिरी आहे, त्यांना काय करायचं ते लग लाभो, त्याचा काय बंदोबस्त करायचा आम्ही करू, तुम्ही चिंता करू नका. जनतेला मी खात्रीपूर्वक सांगतो, हे दहशतवाद तुम्ही उद्या संपला तर तुम्ही समजा ती माझी जबाबदारी आहे. आणि म्हणून महायुतीचं काम हे विकासाचं काम आहे. एका बाजूला दहशतवाद आपल्याला मोडायचा आहे आणि दुसऱ्या बाजूला तालुक्यामध्ये विकासाचं एक नवं पर्व आपण जे सुरू केलंय त्याला अधिक त्याला उभारी द्यायची आहे. आणि त्यासाठी आपल्या जनता जनार्दनाला माझी विनंती आहे की आपण शांततेचा मार्ग स्वीकारा, कायदा आदर घेऊ नका. आमची व्यापारी बंधूंना विनंती आहे, काय तुम्ही धाक तडफशाला घाबरू नका. तुमचा अमोल भाऊ भक्कम आहे तुम्हाला संरक्षण देण्याकरता, आणि अमोल भाऊ मागे आम्ही सक्षमपणे उभे आहोत, तेव्हा तुम्ही चिंता करण्याचं कारण नाही. आणि म्हणून मित्र, अतिशय अल्पावधी काळामध्ये काय घटना रात्री घडली, मी अमोलची ताबडतोब बोललो. नखावून गेलं खरं ते, कुठं शस्त्र असतं तर काय घडलं माहित नाही. हे सगळे माथी फिरू आहेत. सत्ता गेलं तर त्यांना पचनी पडत नाही. प्रत्येकाने आपल्या छातीची ढाल करून अमोलसाठी त्या ठिकाणी भक्कमपणे त्या ठिकाणी उभं राहिलं पाहिजे. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे एक एक करत ते कोण आहे, ज्यांनी व्यासपीठून धमक्या दिल्या होत्या की प्रत्येक भाजपच्या कार्यकर्त्यांच्या, महायुती कार्यकर्त्यांच्या तंगड्या तोडा आहे, कोण म्हटलंय? अशा धमक्या देणाऱ्यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे, त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे, ही आमच्या निमित्तानं मागणी आहे. मी सगळ्या कार्यकर्त्यांचं भरभरून कौतुक करतोय. इथं काय आपल्या गाड्या द्यावं लागलं नाही. आपल्या नेत्यावर झाल्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी स्वतःहून हजर आहेत. कुठं कामगार आणावं लागले नाही, कुठं कारखाना बंद ठेवावा लागला नाही, कुठं दूध संघ बँक ठेवावं लागलं नाही, कुठं शाळा कॉलेज बंद ठेवावं लागले नाही, रोजाना माणसं आणावं लागले नाही. हे अमोल भाऊचं प्रेम तुम्ही या निमित्ताने व्यक्त केलेलं आहे. हे प्रेम उद्या तालुक्याच्या प्रत्येक परिवर्तनाची नांदी ठरणार आहेत. त्याचे तुम्ही साक्षीदार आहात, त्याचे तुम्ही हकदार आहात. की आपण त्या ठिकाणी जाणीव ठेवून आपण काम करूया. पुन्हा एकदा घटनेचा निषेध करत आपल्या सर्व कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.